नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग. तर ह्यामध्ये आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि कट कसा करायचा ते पाहणार आहोत. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही सहज लक्षात येईल ह्या पद्धतीने सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ह्याची पूर्ण उंची आहे 13 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण इथे 14 इंच घेतलेलं आहे. तर छातीचं माप आहे 8.5 इंच. 8.5 इंचामध्ये आपल्याला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. तर छातीचं माप 8.5 इंच आलं तर त्याचा चौथा भाग करायचा आहे. तर हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. त्यानंतर इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. गळा आहे 5.5 इंच. तर बघा मैत्रिणींनो, आपले ब्लाऊजवरून मापे घेऊन झालेली आहेत. तर आता ते आपल्याला पेपरवर टाकून कट करून घ्यायचे आहे. तर इथे सुरुवातीला आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. मध्ये 1 इंच ॲड करून आपण इथे 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता इथे गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 2.25 इंच. तो शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर मुंड्याची उंची घेतलेली आहे इथे 6 इंच. आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. छातीचं माप 8.5 इंचावर मार्किंग करून पुढं 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर हा 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे. 1.5 इंच किंवा 2 इंचही ठेवू शकता. तर खाली आपण 10 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथे आपल्याला 5.5 इंच गळा घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे आणि गोल गळ्याची मार्किंग करून घ्यायची. आता इथे आपल्याला मुंड्याचं माप घेताना 1.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. 1.5 इंच आणि पुन्हा 1 इंचावर मार्किंग करून मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी घेताना आपल्याला इथे गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला क्रॉसपट्टीचाही आकार देऊन झालेला आहे. तर आपल्याला इथे टक्स पॉईंट काढायचा आहे. तर काज बटन पट्टीपासून आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि काज बटन पट्टीच्या साईडने आपण क्रॉसपट्टी आणि गळ्याच्या मध्ये सेंटर काढून त्यावर आपण टक्सचा पॉईंट काढलेला आहे. तर आपले 4ही टक्स पॉईंट काढून झालेले आहेत. आता परत एकदा आपण सर्व मापे पाहूया. तर इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. शोल्डर घेतलेला आहे 2.25 इंच. गळा उंची घेतलेली आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच. छातीचं माप आहे आपलं 8.5 इंच प्लस 1.5 इंच ॲड करून आपण 10 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे. तर इथे क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली 3.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घेऊन आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि मुंड्याच्या साईडने आपण 1 आणि 1.5 इंचावर मार्किंग करून मागच्या आणि पुढच्याचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. ह्या पद्धतीने आपण मापे टाकून घेतलेली आहे. आता आपण हा पेपर कट करून घेऊयात. तर कट करताना सुरुवातीला आपल्याला फक्त मागचाच मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तर इथे सेंटरमध्ये कट करून आपण दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊयात. आपण बॅक साईड बाजूला ठेवून घेऊन इथे फ्रंट साईड कट करून घेऊयात. तर अगोदर इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. क्रॉसपट्टी कट करून झाल्यावर गळा कट करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, क्रॉसपट्टी आणि गळा कट करून झालेला आहे. तर आता इथे आपल्याला समोरील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, समोरील मुंड्याचा आकार कट करून घेऊन आपल्या पेपर कटिंगची पूर्ण कटिंग झालेली आहे.
तर मैत्रिणींनो, ही पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तेही नक्की सांगा. धन्यवाद.